साठी महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। पुण्यामध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्या शिवरायांवरील व्याख्यानाला काही विद्यार्थी संघटनेचा विरोध। अमोल कोल्हे व्याख्यानाला आले असता पत्रकारांच्या प्रश्नावर अमोल कोल्हे म्हणाले की विद्यार्थी संघटनेने व्याख्यानाला विरोध केला आहे याची मला कल्पना आहे। सावित्रीबाई फुले विद्यापीठाने हे व्याख्यान आयोजित केले होते। त्यावेळी विद्यार्थ्यांची व्याख्यानाची मागणी केली होती, त्याप्रमाणे विद्यापीठाने मला निमंत्रित केले होते आणि मी निमंत्रणाचा स्वीकारही केला होता। त्यानंतर माध्यमांद्वारे मला कळले की मला विरोध होतो, या संदर्भात कुठलीही कल्पना मला नव्हती। त्यामुळे आज मी व्याख्यानासाठी येथे आलो आहे। मला कोणाचा विरोध असेल तर माझी त्यांना विनंती आहे की व्याख्यानाला या, बसा, ऐका आणि त्या संदर्भात मला प्रश्न विचारा, कारण ही गोष्ट माझ्यासाठी नवीन नाही। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मी इथे बोलायला आलोय त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा खुद्द राज्याभिषेकाला सुद्धा विरोध झाला होता। पुण्यामध्ये त्यांचा पहिला अश्वारूढ पुतळा उभारण्याला सुद्धा विरोध झाला होता। छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सुमारे 180 वर्ष लोकांच्या स्मरणात राहिली नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे मला असे वाटते की कोणतेही व्याख्यान करणे, विद्यार्थ्यांशी संवाद साधणे हा एक वैचारिक भाग आहे। मी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतो त्यावेळेस राजकारण बाजूला ठेवूनच साकारतो। त्यामुळे मला असे वाटत नाही की जेव्हा विरोधाला चेहरा नसतो तेव्हा त्याच्या मनात जी भीती बसलेली असते तेव्हा असा कोणता तरी मुखवटा घेऊन समोर येण्याचा प्रयत्न करतो। विरोधकांचा चेहरा समोर असता तर मला त्यांची संवाद साधायला बरं वाटलं असतं। छत्रपतींची भूमिका साकारत असताना कधी कुणाला घाबरायचे नसते, कुणाचा विचार सुद्धा करायचा नसतो। तुम्ही प्रामाणिकपणे छत्रपती मांडत असताना कोणाच्या बापाला देखील घाबरायची गरज नाही, अशा प्रकारचा रोखठोक आणि बेधडक संदेश त्यांनी पत्रकारांसमोर दिला। जय शिवराय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानासाठी निमंत्रित केलं होतं आणि ऑफिशियल मला मेल आल्यानंतर मी त्यावर सकारात्मक प्रतिसादही दिला होता। विद्यार्थ्यांशी संवाद साधणं ही कायम एक आनंदाची गोष्ट आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे वेगवेगळ्या माध्यमातून सांगता येणं आणि हे सांगत असताना राजकीय जोडे, राजकीय अभिनिवेश हा मी आतापर्यंत कायम बाजूला ठेवलेला आहे। परंतु माध्यमांकडून एक गोष्ट माझ्या निदर्शनास आणून देण्यात आली की विद्यार्थ्यांच्या एका छोट्याशा गटानं राजकीय पार्श्वभूमी असलेला वक्ता विद्यापीठात नको अशी काहीतरी भूमिका घेतली। अजून मला विद्यापीठाकडून याविषयी कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही आणि त्याचवेळी असंही मला समजलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या एका मोठ्या गटानं हे व्याख्यान व्हावं अशी भूमिका ही घेतलेली आहे। अजून विद्यापीठाची अधिकृत भूमिका याविषयी माझ्यापर्यंत पोहोचलेली नाही, त्यामुळे माझ्यासाठी तर आज दुपारी 4 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्याख्यान आहे। छत्रपती शिवाजी महाराज सांगणं मला वाटतं हे माझं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मी आत्तापर्यंत कायम ज्या पद्धतीने बजावत आलो त्याच पद्धतीने। मला या संदर्भात एवढीच कल्पना आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जे व्याख्यान आयोजित करायचं होतं त्यावेळी विद्यार्थ्यांनी ही मागणी केली होती। त्या पद्धतीनं विद्यापीठानं मला निमंत्रण दिलं होतं आणि मी निमंत्रणाचा स्वीकार केला। त्यानंतर आपल्या काही माध्यमकर्मींकडूनच मला विरोध होतोय असं समजलं, परंतु या संदर्भातला कुठलीही कल्पना मला नाहीये आणि आज मी तुमच्या समोर इथे व्याख्यानासाठी उभा आहे। त्यामुळे असा जर कुणाचा विरोध असेल तर माझी त्यांना विनंती आहे की या व्याख्यानाला बसा, ऐका, प्रश्न विचारा, कारण ही गोष्ट नवीन नाहीये। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी बोलायला येतोय त्या छत्रपती शिवाजी महाराजांना खुद्द राज्याभिषेकाला सुद्धा विरोध झालाय। याच पुण्यात त्यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याला सुद्धा विरोध झालाय आणि पहिला पुतळा उभारण्यालाही विरोध झालाय आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही तब्बल 180 वर्ष ही लोकांच्या स्मरणात राहिली नाही, याही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे मला असं वाटतं की कुठलंही व्याख्यान करणं, विद्यार्थ्यांशी संवाद साधणं हा एक वैचारिक भाग आहे आणि मी जेव्हाही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतो राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून करतो। त्यामुळे मला असं वाटत नाही याला जर कोणी असं पत्र दिलं असेल तर अशी कुठली कोण आहेत आम्हाला कळलं नाही। विद्यार्थी सकल विद्यार्थी समूह असं काहीतरी ते रजिस्ट्रेशन नाही, नावं आहेत काही मुलांची, पण ते कोण आहे, नंबर नाही, कोण आहेत ते, मग कुणाचा छुपा अजेंडा कोणी राबवतोय? मला वाटतं जेव्हा विरोधाला चेहरा नसतो
तेव्हा कदाचित विचारांची भीती ही मनात त्यांच्या बसलेली असते, तेव्हा विरोधाला असा कुठला तरी मुखवटा घेऊन पुढे यायचा प्रयत्न होतो. तसा असू शकेल. दादा नवीन ट्रेंड सुरू झालाय का? काल आपण बघितलं तर श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यानाला देखील विरोध झाला. आज तुमच्या व्याख्यानाला पत्र दिलं गेलं. त्याच्यासाठीच माझी आपल्याला विनंती की जरूर आहात या व्याख्यान आपल्याला वेळेत सुरू करायचं. प्रयत्न झाला असं वाटतं, वातावरण कलुषित करते. मला वाटतं जर चेहरा समोर असता आणि काय नेमका विरोध आहे हे कळलं असतं तर मला त्यांच्याशी संवाद साधायला बरं वाटलं. एक शेवटचा प्रश्न, छत्रपतींच्याच राज्यात छत्रपतींचं म्हणजे ऐकायला विद्यार्थ्यांना आयकार्ड दाखवून जावं लागते, हे किती योग्य आहे? जाणून बुजून हे सगळं केलं जाते राजकीय पोळी भाजण्यासाठी. मला असं वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवर कदाचित विद्यापीठानं जर ही सुरक्षेच्या कारणास्तव जर अशी गोष्ट केली असेल तर ही विद्यापीठानं घेतलेली काळजी आहे. त्यामुळे मला वाटत नाही या मुद्द्याला आपण अशा वेगळ्या पद्धतीचं रंगत आहे. कुठली संघटना काय छत्रपती मांडत असताना बाबा कधी कुणाला घाबरायचं नसतं, कधी कुणाचा इतर विचार करायचा नसतं. जोपर्यंत तुम्ही प्रामाणिकपणे छत्रपती मांडताय ना तोपर्यंत कुणाच्या बापाला या महाराष्ट्रात घाबरायचं कारण नाही. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.